नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला प्रमुख कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच नीना सिंह या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला प्रमुख बनलेल्या आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता यात योग्य नसलेलं विधान आपल्याला निवडायचं आहे. पहिलं विधान काय म्हणतं, तर इस्रोने 1 जानेवारी 2024 रोजी PSLV C58 या रॉकेटच्या साहाय्याने एक्सपोसॅट हा उपग्रह प्रक्षेपित केला. तर मित्रांनो, कालच इस्रोने PSLV C58 या रॉकेटच्या साहाय्याने एक्सपोसॅट हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. हे तर विधान बरोबर आहे. दुसरं विधान पहा, या मोहिमेद्वारे कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष उपग्रह पाठवणारा भारत हा जगातील तिसराच देश ठरला आहे. मित्रांनो, हेच विधान चुकीचं आहे, कारण अशी मोहीम राबवणारा भारत हा जगातील दुसराच देश ठरलेला आहे. याआधी अमेरिका या देशाने अशी मोहीम राबवली होती, त्यानंतर असं करणारा भारत हा जगातील दुसराच देश आहे. म्हणजे जे विधान बी आहे हे चुकीचं आहे. आता तिसरं विधान पहा, PSLV C58 या रॉकेटची ही 60वी मोहीम आहे. हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे, कारण या PSLV C58 या रॉकेटची ही 60वीच मोहीम होती. यासाठी हे विधान बरोबर आहे. व आपल्याला या तिन्ही विधानामधून चुकीचं विधान निवडायचं आहे आणि बी हे विधान चुकीचं आहे. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता या मोहिमेविषयी आपण विस्तृत माहिती पाहून घेऊया. सर्व माहिती नोट करून घ्या. आता हे जे एक्सपोसॅट आहे याचं पूर्ण स्वरूप काय आहे, तर एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट असं या एक्सपोसॅटचं पूर्ण स्वरूप आहे. हा जो एक्सपोसॅट आहे याचं प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलेला आहे व हा उपग्रह 650 किलोमीटर उंचीवर सोडण्यात आला आहे. हा जो उपग्रह आहे याचं आयुष्यमान 5 वर्षाचा असून ही भारताची पहिलीच समर्पित पोलॅरिमीटर मोहीम आहे. आणि मित्रांनो, या एक्सपोसॅट मध्ये 2 उपकरणे आहेत. त्यांची नावे काय आहेत, तर एक्सपेक्ट आणि पॉलिक्स अशी ती 2 उपकरणे आहेत. यामधील जे एक्सपेक्ट आहे याचं पूर्ण स्वरूप आहे एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप अँड टायमिंग आणि याची निर्मिती बेंगलोर मधील UR राव सॅटेलाइट सेंटरने केलेली आहे. हे जे दुसरं पॉलिक्स उपकरण आहे याचं सुद्धा फुल फॉर्म नोट करून घ्या. पोलॅरिमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स-रे असं याचं फुल फॉर्म आहे व याची निर्मिती रमन रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे करण्यात आलेली आहे. या मोहिमेदरम्यानच PLC रॉकेटचं POEM-3 हे परीक्षण सुद्धा करण्यात येणार आहे. आता जे POEM-3 आहे याचं फुल फॉर्म सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. POEM-3 म्हणजे PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल असं या पोएमचं फुल फॉर्म आहे. बरं, या मोहिमेमध्ये हा एकच उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे का, तर या मोहिमेदरम्यान इतर 10 सुद्धा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. त्यामध्ये टेक मी टू स्पेस कंपनीने बनवलेला रेडिएशन शिल्डिंग एक्सपेरिमेंटल मॉड्यूल हा उपग्रह आहे आणि महिलांद्वारे निर्माण करण्यात आलेल्या एका उपग्रहाचा सुद्धा यात समावेश आहे. बिलिपसॅट इम्पल्स ट्रान्समीटर, रुद्र 0.3 HPGP आणि आर्का 200 या उपग्रहांना सुद्धा याच मोहिमेदरम्यान लॉन्च करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, इंडो तिबेट सीमा पोलीस दलाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता इंडो तिबेट सीमा पोलीस दलाचे नवे महासंचालक म्हणून राहुल रसगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राहुल रसगोत्रा हे या पदावर कधीपर्यंत कार्यरत राहतील, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. त्यांनी याआधी IB चे विशेष संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. मित्रांनो, जो इंडो तिबेट सीमा पोलीस दल आहे याची स्थापना 1962 मध्ये नेपाळ चीन सीमेचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली होती व याचं ब्रीदवाक्य शौर्य, चिकाटी आणि कर्मनिष्ठा असं आहे. यासच अजून एक नियुक्ती नोट करून घ्या. गुजरात कॅडरचे 1989च्या बॅचचे IPS अधिकारी विवेक श्रीवास्तव यांची अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% तुम्हाला यावर प्रश्न पाहण्यास मिळेल. तर लक्षात ठेवा, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरं, तसेच या 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण असणार आहेत, तर ऋत्विक रंजनम पांडे हे या 16व्या वित्त आयोगाचे सचिव असणार आहेत. ते सध्या अर्थ मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत व आता त्यांना 16व्या वित्त आयोगाचा सुद्धा सचिव बनवण्यात आलेला आहे. हा जो 16वा वित्त आयोग आहे हा आपला अहवाल कधी सादर करेल, तर 31 ऑक्टोबर 2025 रोजी या वित्त आयोगाद्वारे आपला अहवाल सादर करण्यात येईल
आणि याच्या ज्या शिफारसी असतील या 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षासाठी लागू होतील. वित्त आयोगाचं मुख्य कार्य काय असतं तर नोट करून घ्या. वित्त आयोग केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये महसूल संकलनाच्या वितरणाचे सूत्र ठरविण्याचे महत्वपूर्ण कार्य करतात आणि वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत करतात. मित्रांनो, हे जे अरविंद पानगडिया आहेत यांच्याविषयी काही महत्वाचे पॉइंट नोट करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये त्यांची नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. याआधी त्यांनी कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून देखील कार्य केलेलं आहे व ते नालंदा विश्वविद्यालयाचे कुलगुरू देखील होते. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून अर्थशास्त्रात BA व MA केला आहे. प्रिस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात PhD पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांनी सेबीचे सदस्य म्हणून देखील कार्य केलेलं आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. बरं, या आधीचा जो 15वा वित्त आयोग आहे याचे अध्यक्ष कोण होते तर RK सिंह हे या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते व याची स्थापना 27 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आली होती. आणि या 15व्या वित्त आयोगाने केंद्रीय संसाधनामध्ये राज्याचा हिस्सा 41% पर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारतीय रुपयात पेमेंट केला आहे तर नुकतेच आता भारताने UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशाला कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी रुपयात पेमेंट केलेलं आहे. आणि ही न्यूज महत्वाची का आहे तर भारताने प्रथमच संयुक्त अरब अमिरातीकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलासाठी रुपयात पेमेंट केलेलं आहे. त्यासाठी ही न्यूज अत्यंत महत्वाची आहे. आता हा क्वेश्चन पहा. मित्रांनो, भारत आणि UAE दरम्यान डेझर्ट सायक्लॉन हा युद्धाभ्यास आजपासून आयोजित करण्यात येणार आहे. तर या युद्धाभ्यासाचं आयोजन भारतामधील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच राजस्थान या राज्यामध्ये या डेझर्ट सायक्लॉन युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात येणार आहे. हा जो युद्धाभ्यास आहे हा 2 जानेवारी पासून सुरू होऊन 15 जानेवारी पर्यंत चालणार आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा काही महत्वपूर्ण युद्धाभ्यास पार पडलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, विनबेक्स या युद्धाभ्यासाची 4थी आवृत्ती ही व्हिएतनाम मधील हनोई येथे पार पडलेली आहे व हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. ऑस्ट्रा-हिंदची 2री आवृत्ती पर्थ येथे पार पडलेली आहे. सूर्यकिरण युद्धाभ्यास उत्तराखंड मधील पित्तोरगड मध्ये आयोजित करण्यात आला होता. याची 17वी आवृत्ती असून भारत आणि नेपाळ या 2 देशांदरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. वज्र प्रहार युद्धाभ्यासाची 14वी आवृत्ती मेघालय मधील उमरो येथे पार पडलेली आहे व हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला जातो व याची अलीकडील आवृत्ती ओन येथे पार पडलेली आहे. बोंगो सागर भारत बांगलादेश, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया व संप्रीती युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. आणि जे हरिमाऊ शक्ती व संप्रीती युद्धाभ्यास आहेत याचा आयोजन सुद्धा मेघालय मधील उमरो येथेच पार पडलेला आहे. युद्धाभ्यासाची 19वी आवृत्ती अलास्का येथे पार पडली आहे. हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका हे 2 देश आयोजित करतात. वरुण युद्धाभ्यासाचं आयोजन भारत फ्रान्स, जाहिद तलवार भारत आणि संयुक्त अरब अमिरात, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, एकता युद्धाभ्यास भारत मालदीव आणि अल मोहेद अल हिंदी हा युद्धाभ्यास भारत आणि सौदी अरेबिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व या युद्धाभ्यासाचं 2023 मध्ये आयोजन सौदी अरेबियातील अल जुबैन येथे करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्याने पोयला बैसाख हा राज्य दिवस म्हणून घोषित केला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याने पोयला बैसाख हा दिवस राज्य दिवस म्हणून घोषित केलेला आहे. पश्चिम बंगाल राज्यामध्ये जे नवीन वर्ष साजरं करण्यात येतं त्याला पोयला बैसाख या नावाने ओळखलं जातं आणि आता पश्चिम बंगाल या राज्याने हा दिवस राज्य दिवस म्हणून घोषित केलेला आहे. यासच पश्चिम बंगाल या राज्याने रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेले बांगलार माती बांगलार जल हे राज्यगीत म्हणून घोषित केलेलं आहे. हे राज्यगीत आहे किती वेळामध्ये गायलं गेलं पाहिजे तर 1 मिनिट 59 सेकंदात हे राज्यगीत गायलं गेलं पाहिजे. यासच मित्रांनो, हे सुद्धा नोट करून घ्या. अलीकडेच गुजरात सरकारने घोळपिशला राज्याचा राज्य मासा तर महाराष्ट्र राज्याने पापलेट या माशाला राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धा 2023 चं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता या स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धा 2023 चं विजेतेपद हे अनाहत सिंग यांनी पटकावलेलं आहे. ही जी स्पर्धा होती याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर एडनबर्ग येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व अनाहत सिंग यांनी या स्पर्धेतील महिला ओपन स्क्वॅश स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे मनोज सैनिक होते व त्यांच्या निवृत्तीनंतर आता नितीन करीर यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे करीर आहेत हे 1988च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत व त्यांचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होण्याआधी ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते व त्यांनी 31 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. ते या पदावर कधीपर्यंत राहतील तर 31 मार्च 2024 पर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. यासच हे सुद्धा नोट करून घ्या, सुधांश पंत यांची राजस्थान राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व या मुख्य सचिव पदाविषयी सांगायचं झालं तर राज्याचे मुख्यमंत्री मुख्य सचिवांची नियुक्ती करतात व हे जे मुख्य सचिव असतात हे राज्य प्रशासनाचे प्रशासकीय प्रमुख तर राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 9 अलीकडेच कोणत्या देशाने ब्रिक्स संघटनेचं सदस्यत्व नाकारलं आहे? तर अर्जेंटिना या देशाने ब्रिक्स संघटनेचं सदस्यत्व नाकारलेलं आहे. मित्रांनो, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर मायले यांनी ब्रिक्स नेत्यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. या आधीचं जे सरकार होतं त्याने ब्रिक्स संघटनेचं सदस्यत्व होण्याचा निर्णय घेतला होता, पण नवीन सरकारने आता तो निर्णय रद्द केला आहे. मित्रांनो, याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की ब्रिक्स या देशाने 6 नवीन देशांना आपलं सदस्यत्व देण्याची घोषणा केली होती. त्यामध्येच अर्जेंटिना या देशाचा सुद्धा समावेश होता. आता यामधून अर्जेंटिना गेलेला आहे व यात इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरात हे 5च देश आता ब्रिक्स संघटनेचे सदस्य होणार आहेत. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. सागर परिक्रमेच्या 10व्या टप्प्याची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली? तर आता सागर परिक्रमेच्या 10व्या टप्प्याची सुरुवात ही तामिळनाडू राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. तामिळनाडूमधील चेन्नई बंदरावरून केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी या 10व्या टप्प्याची सुरुवात केली आहे. हा जो 10वा टप्पा आहे याचं आयोजन 1 जानेवारी ते 6 जानेवारी पर्यंत चालणार आहे. मित्रांनो, सागर परिक्रमेच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? तर गुजरात राज्यातील मांडवी येथे 5 मार्च 2022 रोजी सागर परिक्रमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.